विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वित्त व्यवस्थेची भूमिका व तिचं महत्त्व जे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये वित्त व्यवस्थेची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची असते. मग विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाचा विकास होण्यामध्ये बचत आणि गुंतवणूक हे दोन घटक जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ह्या दोनही घटकांना योग्य दिशा देण्याचं काम जे आहे ते वित्त व्यवस्था जी आहे ती करत असते, किंवा या दोनही घटकांना गतिमान करण्याच्या प्रक्रियेमध्ये वित्त व्यवस्थेची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय प्रणालीची भूमिका आपल्याला इथून पुढे सांगता येईल. मग विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय व्यवस्थेची भूमिका सांगताना आपण पहिला पॉईंट सांगू शकतो, बचतीचे प्रमाण वाढवण्यात मुख्य भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेमधील काही अशी लोक आहे की ज्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे आणि त्या तुलनेने त्यांचा उपभोग खर्च जो आहे तो कमी आहे. मग जी उरलेली रक्कम आहे ती बचत म्हणून ह्या लोकांकडून बाजूला ठेवलीच जाते. ह्या बचतीचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो त्यांचं भविष्य जे आहे ते भविष्य सुखकर किंवा सुरक्षित जे आहे ते होत असतं. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला आपल्याला असंही सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की अर्थव्यवस्थेमध्ये असेही काही लोक आहे की ज्यांचं उत्पन्न कमी आहे परंतु त्यांचा खर्च जो आहे तो जास्त असतो किंवा अधिक असतो. मग अशा लोकांना काय असतं विद्यार्थी मित्रांनो, कर्जाची गरज असते. मग ह्या बचतीचा उपयोग जे आहे अशा लोकांना कर्जाऊ जी रक्कम आहे तिचा पुरवठा करण्यासाठी होत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं पुढे जाऊन तर अर्थव्यवस्थेमधील किंवा प्रत्येक देशामध्ये खाजगी घरगुती क्षेत्र असेल किंवा सार्वजनिक क्षेत्र असेल यांच्यामधनं जी बचत येते आहे ती एकत्र करून ती बचत बँकांच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे किंवा हे महत्त्वपूर्ण काम जे आहे ते वित्तीय प्रणाली जी आहे ती करत असते. त्यानंतर पुढचा पॉईंट सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, वित्तीय मदत करणारी संस्था. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर बचत आणि गुंतवणूक यांचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणजे बचत जी आहे ती बचत गुंतवणुकीमध्ये कन्व्हर्ट होत असते. मग त्याचा अनुकूल परिणाम जो आहे तो घडवून आणण्यासाठी वित्तीय व्यवस्था जी आहे तिचं हे एक महत्त्वाचा ध्येय असतं. मग विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या जर अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल त्या अर्थव्यवस्थेमधील जे औद्योगिक क्षेत्र आहे त्याची जी कर्जाची किंवा वित्ताची गरज आहे ही गरज पूर्ण करण्याचं काम जे आहे ते वित्तीय प्रणालीमधील जे वेगवेगळे साधनं आहे त्या साधनांद्वारे पूर्ण करण्याचं काम जे आहे ते केलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा आपल्याला पॉईंट इथे सांगता येईल, गुंतवणुकीचा उत्पादकतेशी मेळ घालणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेमधील उत्पन्नातून निर्माण झालेलं जी अधिक बचत जी आहे ती बचत ठेवी रूपाने साठवण्याचं काम जे आहे किंवा ते साठवून गुंतवणुकीसाठी जे आहे ते वापरलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, हे काम जे आहे म्हणजे जी साठवलेली बचत आहे ते गुंतवणुकीमध्ये तिचा वापर करण्याचं काम जे आहे ते वित्तीय व्यवस्था जी आहे ती करत असते. पण विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय प्रणाली जी आहे ती एवढ्यापर्यंतच तिचं कार्य मर्यादित नसून तर ती काय करते, ही बचत आणि गुंतवणुकीमध्ये नेमके कोणते लाभ होतील किंवा नेमका कोणता तोटा होईल या सर्वांचा अभ्यास करून त्याविषयी मार्गदर्शन करण्याचं कामही ही वित्तीय व्यवस्था जी आहे ती करत असते. पुढचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॉईंट सांगता येईल, बचत व गुंतवणुकीला उत्तेजन जे आहे ते दिलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगू शकतो की अर्थव्यवस्थेमध्ये बचत करणारे जे आहेत त्यांना आपण थोडक्यात ठेवीदार म्हणतो, किंवा गुंतवणूक करणाऱ्या संस्था आणि उद्योजक जे आहे त्यांच्याकडनं गुंतवणूक जी आहे ती होत असते.
मग विद्यार्थी मित्रांनो, बचत करणारे आणि गुंतवणूक करणारे ह्या दोघांनाही धोका आणि अनिश्चितता जी आहे ती कमी कशी होईल यासाठी मार्गदर्शन करण्याची भूमिका देखील वित्तीय प्रणाली करत असते. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बचत करणारे ठेवीदार आणि गुंतवणूक करणारी जी संस्था आणि उद्योजक आहे त्यांना मार्गदर्शक व दिशादर्शक अशा दोनही प्रकारची भूमिका जी आहे ती भारतीय वित्तीय प्रणाली पार पाडताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा पॉईंट सांगता येईल वित्तीय बाजारास मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय बाजार म्हणजे काय की ज्या बाजारामध्ये संपत्ती, वित्तीय संसाधने, वित्तीय मालकी हक्क आणि वित्तीय सेवा यांची खरेदी विक्री होते त्या बाजाराला काय म्हणतात, वित्तीय बाजार असं म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो वित्तीय बाजार आहे हा विविध प्रकारच्या वित्तीय संपत्तींच्या खरेदी विक्रीसाठी कार्य करीत असतो. मग ह्या वित्तीय बाजार जो आहे त्या वित्तीय बाजारालाही मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे ती वित्त व्यवस्था करताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट आपल्याला सांगता येईल आर्थिक विकासाला गती देणं. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेमधील भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगू शकतो की तंत्रज्ञानात्मक विकास जो आहे ह्या सगळ्या घटकांवर देशाची उत्पादन पातळी जी आहे ती अवलंबून असते. मग विकसित वित्तीय व्यवस्थेमुळे देशातील भांडवल साठा जो आहे तो वाढण्यास आणि तंत्रज्ञानातील बदलामुळे किंवा नाविन्यामुळे अर्थव्यवस्थेतील भांडवल साठा जो आहे तो वाढून देशाचा विकास जो आहे तो वाढीस लागताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढ आणि आर्थिक वृद्धी जी आहे ती होण्यास मदत होताना आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊन असंही सांगू शकतो की अर्थव्यवस्थेमधील जे गुंतागुंतीचं कार्य आहे तेही अगदी सहजपणे विविध घटकांच्या सहाय्याने योग्य त्या मार्गाने मार्गस्थ करून आणि आर्थिक विकासाला गती देण्याचं काम जे आहे ते वित्तीय प्रणाली जी आहे ती करताना आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेशी निगडीत घटकांवर अनुकूल परिणाम घडवून आणण्यासाठी वित्तीय प्रणाली जी आहे ती महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आज जर आपण बघितलं तर प्रत्येक देशामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे की प्रत्येक देशाला आपण दुसऱ्या देशाच्या पुढे गेलो पाहिजे. म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये ही स्पर्धात्मकता जी आहे ती प्रत्येक देशामध्ये वाढताना आपल्याला दिसते आहे. म्हणून प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये किंवा प्रत्येक देशात विकास ही जी संकल्पना आहे तिचं महत्त्व जे आहे ते खूप जास्त आहे. त्यामुळे काय विद्यार्थी मित्रांनो, वित्त आणि वित्तीय प्रणाली ही जी आहे ती महत्त्वाची असते. मग विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये वित्त जर उपलब्ध असेल तरच वित्तीय प्रणाली जी आहे ती आपलं कार्य जे आहे ते करू शकते. मग विद्यार्थी मित्रांनो, वित्तामुळे वित्तीय प्रणाली जी आहे योग्य ते अनुकूल बदल अर्थव्यवस्थेत घडवून आणताना आपण बघतो. मग त्याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो काय की या वित्तीय प्रणालीचे महत्त्वाचं स्थान किंवा महत्त्व जे आहे ते प्रत्येक देशात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये असतं. मग ह्या पॉईंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण भारतातील आर्थिक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जे आहे ते अभ्यासणार आहोत. मग त्यात आपल्याला पहिला पॉईंट विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल रोजगार वाढीसाठी महत्त्व. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार जो आहे तो रोजगार वाढवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या जे आहे ते मदत करण्याचं काम जे आहे ते भारतीय वित्त व्यवस्था करताना आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय प्रणालीच्या माध्यमातून काय होतं की देशातील उत्पादन जे आहे त्यात वाढ घडवून आणण्यासाठी व्यक्तिगत असेल किंवा मग संस्थांना कर्ज जी आहे ते कर्ज उपलब्ध करून देऊन देशात रोजगाराची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यासाठी
वित्तीय व्यवस्थेचं महत्त्व जे आहे ते आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, साहसी भांडवल निर्मिती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेत भांडवलाची भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर अर्थव्यवस्थेत भांडवलाची नेहमीच कमतरता जी आहे ती असते. परंतु काय होतं की ह्या वित्तीय प्रणालीच्या माध्यमातून काय होतं की भांडवल सुरक्षा जी आहे ती देऊन अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक वाढवण्याचं काम जे आहे ते वित्तीय प्रणालीच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे काय विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेला विविध मार्गाने जर गती द्यायची असेल किंवा अर्थव्यवस्थेला जर पुढे न्यायचं असेल तर साहसी भांडवलाची जी गरज निर्माण होते ती गरज पूर्ण करण्याचं काम जे आहे ते भारतीय वित्त व्यवस्थेतून होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा सांगता येईल समतोल आर्थिक विकास. विद्यार्थी मित्रांनो, समतोल आर्थिक विकास म्हणजे काय की भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था ज्या 3 क्षेत्रांमध्ये विभागली गेलेली आहे, जसं की शेती क्षेत्र असेल म्हणजेच आपलं प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल आणि तृतीय म्हणजेच सेवा क्षेत्र असेल. मग समतोल विकास म्हणजे काय की ह्या 3ही क्षेत्रांमधून या 3ही क्षेत्र जे आहे ते 3ही क्षेत्र सोबतच त्यांची उत्पादन पातळी वाढणं किंवा ह्या 3ही क्षेत्रांचा एक समान वाटा जो आहे तो राष्ट्रीय उत्पन्नात असणं, याला आपण समतोल विकास म्हणू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या 3ही क्षेत्र जे आहे ह्या 3ही क्षेत्रांमध्ये जर योग्य पद्धतीने गुंतवणूक झाली तर काय होईल, ह्या 3ही क्षेत्रांचा समतोल विकास जो आहे तो होऊ शकतो. मग ही गुंतवणूक जी आहे योग्य त्या क्षेत्रात करून अर्थव्यवस्थेचा समतोल विकास साध्य करण्याचं धोरण ह्या वित्तीय व्यवस्थेच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून वित्तीय व्यवस्थेला महत्त्व जे आहे ते आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा सांगता येईल लाभांशासंबंधी निर्णय. मग विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही व्यक्ती असू द्या किंवा कुठलीही संस्था असू द्या, सर्वच उद्योग जे आहे ते स्थापन होता किंवा एखादा व्यक्ती जो आहे तो कोणताही उद्योग जो आहे तो चालू करतो तर ते चालू करण्यामागे त्याचा एकच उद्देश असतो की जास्तीत जास्त नफा मिळवणे. मग विद्यार्थी मित्रांनो, कोणताही व्यवसाय असेल किंवा उद्योग असेल त्याच्यातून जे उत्पन्न मिळत असतं त्यातून खर्च जर वजा केल्यानंतर जी उर्वरित रक्कम असते तिला आपण नफा म्हणत असतो. मग ती एखादी उद्योग संस्था जो नफा मिळतो त्या नफ्यामध्ये ते काय करतात, नफ्यामधून काय करतात की जे भागधारक आहे त्या भागधारकांमध्ये त्यांना त्या नफ्याचं काही वाटप करणं गरजेचं असतं, कारण तो भागधारकांचा एक अधिकार असतो. मग हा लाभांश किंवा उर्वरित उद्योगाचा नफा जो असेल तो व्यवसायाच्या वृद्धीसाठी गुंतवणूक करणे जे आहे ते आवश्यक असतं. मग हे दोनही काम जे आहे ते वित्तीय प्रणालीच्या माध्यमातून केलं जातं विद्यार्थी मित्रांनो. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल देशातील वित्तीय नीतीचे नियंत्रण. विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी तेजी मंदी जे आहे ही चक्र एका मागोमाग किंवा क्रमाने जे आहे ते येत असतात. म्हणजे कधी अर्थव्यवस्थेमध्ये तेजी दिसून येते आपल्याला, कधी घसरण दिसून येते, तर कधी अर्थव्यवस्था मंदीत असलेली आपल्याला दिसून येते. आणि ह्या चक्राचा किंवा ह्या व्यापार चक्राचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो विद्यार्थी मित्रांनो. मग अर्थव्यवस्थेला जर देशाचा विकास करायचा असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता जी आहे ती महत्त्वाची आहे. मग देशातील आर्थिक स्थिरता जी आहे ती प्राप्त करण्यासाठी जी वित्तीय नीती आहे त्या नीतीचे नियंत्रण जे आहे ते महत्त्वाचं असतं. मग विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमधील ही जी चक्र आहे किंवा ही जी व्यापार चक्र आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम असेल किंवा बँकांच्या व सरकारी वित्तीय प्रणालीच्या माध्यमातून जे आहे ते करण्यात येतं. म्हणून वित्तीय प्रणालीला महत्त्व जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो देण्यात येतं. पुढचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल वित्तीय कोशाचे प्रबंधन व व्यवस्थापन करणे.
विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर वित्तीय प्रणालीच्या आधारे काय होतं की वित्तीय कोशाचं नियमन जे आहे ते करण्याचं महत्त्वाचं काम वित्तीय प्रणाली करत असल्यामुळे काय होतं की अर्थव्यवस्थेत वित्तीय प्रणालीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होताना दिसतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे वित्तीय निर्णयासंबंधी महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक क्षेत्राला वित्ताची गरज असते. पण विद्यार्थी मित्रांनो, हे वित्त जे आहे त्या वित्ताचा विचारपूर्वक योग्य त्या क्षेत्राला जर त्याचा विनियोग झाला तर अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे चांगले बदल घडून येताना आपल्याला दिसून येतात. मग या विकासासंबंधी योग्य ते निर्णय घेण्याचं महत्त्व जे आहे ते वित्तीय प्रणालीला आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जे आवश्यक क्षेत्र असेल किंवा आवश्यक घटक आहे की ज्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला ते पोषक ठरणार आहे, ह्या विकासासंबंधी योग्य तो निर्णय घेण्याचं काम जे आहे ते वित्तीय प्रणालीचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट सांगता येईल वित्तीय व्यूहरचनेला योग्य दिशा देणं. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघतो की नेहमी बदल जे आहेत ते होत असतात आणि ते बदल स्वीकारून जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरच एखादी व्यवसाय संस्था जी आहे ती व्यवसाय संस्था दीर्घकाळामध्ये बाजारामध्ये तग धरून राहू शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काय केलं जातं की ह्या वित्तीय संस्थांकडनं काही व्यूहरचना ज्या आहेत त्या आखल्या जातात. म्हणजेच व्यूहरचना ही एक नीती असते. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा ती परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी नवनवीन व्यवसाय नीती जी आहे तिचा अवलंब करणं असेल किंवा ते अवलंब करणं जे आहे ते महत्त्वपूर्ण ठरत असतं. मग प्रत्येक वेळी नियोजित नीती ही आधी ठरलेल्या व्यवसाय नीतीपेक्षा वेगळी असू शकते किंवा ती सर्वव्यापी असेल किंवा विकासाभिमुख असेल किंवा कमीत कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त उत्पादन होऊन नफा निर्माण करणारी व्यूहरचना असू शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं व्यूहरचना जी आहे ती आखण्याचं काम जे आहे ते वित्तीय प्रणालीच्या आधारेच होऊ शकतं. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल उपलब्ध वित्ताच्या आधारे अर्थव्यवस्थेचे पुढील नियोजन व अंदाज बांधणे. विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या अर्थव्यवस्थेकडे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये जी उपलब्ध असलेलं वित्त आहे त्या वित्ताच्या आधारे अर्थव्यवस्थेत आपल्याला अपेक्षित बदल जे आहे ते करावे लागतात. आणि हे सगळं करण्याचं काम जे आहे ते वित्तीय व्यवस्था जी आहे ती करत असते. म्हणजे देशामध्ये जी उपलब्ध साधनं आहेत त्या साधनांच्या आधारे काय होतं की भविष्यकालीन नियोजन असेल किंवा त्या संदर्भात अंदाज बांधल्याने प्रत्येक अर्थव्यवस्थेला पुढे जाण्यासाठी एक मार्ग जो आहे तो निर्माण होत असतो. त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास सक्षम बनू लागते. म्हणून वित्तीय व्यवस्था जी आहे तिचं महत्त्व जे आहे ते इथं आपल्याला जास्त असलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढचा पॉईंट सांगता येईल आपल्याला गुंतवणुकीचे क्षेत्र निवडण्यासाठी महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर प्रत्येक देश जो आहे किंवा राष्ट्र जे आहे ते उपलब्ध राष्ट्रीय संपत्ती जी आहे ती कोणत्या दिशेने किंवा कोणत्या ठिकाणी तिची गुंतवणूक केल्यामुळे देशाचा जास्तीत जास्त फायदा होईल हा निर्णय सुद्धा त्या प्रत्येक देशासाठी जो आहे तो महत्त्वाचा असतो. कारण त्याच्याचमुळे विकासाची प्रक्रिया जी आहे ती ठरणार असते. मग इतकंच नाही विद्यार्थी मित्रांनो, तर ती त्यावरच अवलंबून असताना आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेतील योग्य त्या क्षेत्रामध्ये योग्य त्या प्रमाणात जर गुंतवणूक झालं तर त्या क्षेत्राचं कार्यसंचालन असेल किंवा ते व्यवसाय त्या क्षेत्राचा विकास आणि विस्तार असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य असेल, उत्पादकता असेल, त्यातून मिळणारा नफा असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा अनुकूल परिणाम होताना आपल्याला
दिसून येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे वित्तीय प्रणालीचं महत्त्व बघितलेलं आहे. ह्या वित्तीय प्रणालीचं महत्त्व प्रत्येक अर्थव्यवस्थेत काय होतं की अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार वित्तीय नीती जी आहे ती अवलंबून अर्थव्यवस्थेला योग्य ती दिशा देण्याचं काम जे आहे ते वित्तीय व्यवस्थेच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय की प्रत्येक देशाच्या वित्तीय असेल, औद्योगिक असेल, कल्याणकारी क्षेत्र असेल, व्यापार, रोजगार, गुंतवणूक या सर्व बाबतींमध्ये आपल्याला वित्तीय प्रणालीचं महत्त्व जे आहे ते जास्त असल्याचं दिसून येतं.